सिद्ध करून दाखवलं म्हणून ते खासदारकीला उभारले. ढगातनं पडून आम्ही काय खासदारकीला उभारलेलं नाहीये. मालक घट्ट नव्हता म्हणून आम्हाला निधी मिळाला नाही. जर का सर्वसामान्यांची विकास कामं होतच नसतील तर खासदारकीचं पद काय करायचं. त्यांनी चुकले, आमचे मतभेद झाले, आम्ही काय बांधावरची भांडणं आमची नाही, आम्ही त्यांना सोडलो. खासदार म्हणून आमच्या आमदारांना निधी नाही मिळाला हेच कारण आम्ही ओढून ओढून सांगतोय. कुणाला पटतच नाहीये. सर्वांना वाटतं की स्वतःसाठी गेले, आम्हाला त्रास झाला, अन्याय झाला, बऱ्याच गोष्टी आमच्या ऐकल्या गेल्या नाहीत ठाकरे गटामध्ये आणि म्हणून आम्ही हा शिंदे गट निर्माण केला. असं नाही का वाटत की आगामी याच्यामध्ये कोणतरी वेगळा चेहरा असावा किंवा नवीन चेहरा असावा. नवीन चेहरा तुम्ही म्हणशील की नवीन अभ्यासू चेहरा, मग आमचा काय अभ्यास नाही आहे, आम्ही पण आहेच की. मला वाटत नाही की मंडळी कुटुंब सोडून 60 वर्ष कोणी टिकला असेल की वडील एका पक्षात पोरगा एका पक्षात, हे आमचं चालत नाही. जिथे वडील जातील तिथंच. मी मीडियाने फार महत्व राजकारणाच्या लोकांना दिलं असं मला वाटतं. तरी आमचं कुटुंब महाराजांवर एकही शब्द बोलणार नाही हे तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आम्ही त्यांना आदरपूर्वकच बघतो. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा हे लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्याच्यामधून उद्भवलेले अनेक प्रश्न हे आपण आपल्यापर्यंत पोहोचवले. चॅनेलच्या माध्यमातून सुरू केलेल्या या कार्यक्रमाला भरपूर असा प्रतिसाद मिळाला. जवळपास 15 ते 20 लाख लोकांच्या पर्यंत कौल जनतेचा काय आहे हे पोहोचलेलं आहे. तर आता आपल्यासोबत या संदर्भात आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट वीरेंद्र मंडलिक सर आहेत. सर नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तर निवडणूक तर 1 ते 1.5 महिन्यावरती येऊन ठेपलेलीच आहे, पण ही मुलाखत घेण्याची पार्श्वभूमी म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती आपण ही मुलाखत आयोजित केली आहे. तुम्हाला केके न्यूज चॅनल कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आभार आहे. खरं तर लोकसभा निवडणूक, आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी होती, पण ज्या वेळेला आम्ही चॅनेलच्या माध्यमातून ग्राउंडवरती गेलो, लोकांशी चर्चा केली, त्यावेळेला काही प्रश्न लोकांच्याकडून आम्हाला आलेले आहेत. ते प्रश्न काही टीकात्मक असू शकतील, काही बोचरे असू शकतील, काही आपल्याला न पटणारे सुद्धा असू शकतील, पण त्या प्रश्नांची उत्तर जनतेला हवेत, लोकांना हवेत किंवा तुमच्या मतदारांना हवी आहेत. वाढदिवस आहे एवढं लक्षात. निश्चितच. तर पहिलाच प्रश्न आहे, आपण शिंदे गटामध्ये काय गेलो? हा प्रश्न खरं म्हटलं तर जुना आहे. हा बऱ्याच वेळा सगळ्या आपल्या मीडियानी सर्व ठिकाणी विचारलेला आहे आणि आमच्या सुद्धा अनेक वक्त्यांनी, आमच्या खासदारांनी, आमदारांनी प्रत्येक वेळी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. अनेक जणांना पटेल कदाचित, अनेक जणांना पटणार नाही. असं समजा की एका कंपनीमध्ये तुम्ही काम करताय, आपली कंपनी आहे आणि त्या कंपनीचे 2 मालक आहेत, पार्टनरशिप मध्ये काम करतात. आपण त्या कंपनीचं कर्मचारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय आणि तुम्हाला टार्गेट्स दिले जात आहेत, त्या टार्गेट्स तुम्ही पूर्ण करताय. एक दिवस असं होतं की तुमची जी 2 पार्टनर आहेत त्यांच्या काही कारणास्तव त्यांची भांडणं होतात आणि तुमचे जे मूळ मालक आहेत त्यांना घेऊन ते आम्हा सर्वजणांना घेऊन दुसऱ्या आणि 2 नवीन मालकांना, दुसऱ्या 2 पार्टनरशिप आपण नवीन लोकांशी करू अशा पद्धतीने ते पार्टनरशिप करतात. नवीन 2 आणखी पार्टनर येतात, म्हणजे 3 पार्टनरची ही कंपनी होती आणि मग ही कंपनी चांगल्या पद्धतीने कामकाज करू लागते. होतं असं की जे जुनी मूळ कंपनी आपली आहे त्या कंपनीचे सर्व आम्ही जे कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत असतो, त्यांना टार्गेट्स दिले जातं, हे पूर्ण चांगल्या पद्धतीने काम करत असतात. पण जे नवीन मालक आलेले असतात, हे नवीन मालक त्यांच्या नवीन लोकांना घेऊन फार अग्रेसिव्ह पद्धतीने ते काम करू लागतात. आमच्या मालकांची तब्येत बिघडते, त्यांच्या एका पाठीच्या मणक्याच्या ऑपरेशनमुळे त्यांनी जास्त कंपनीमध्ये येऊ शकत नाही आणि मग आम्ही जे जुने कर्मचारी असतो या जुन्या कर्मचाऱ्यांना हा प्रश्न पडतो की आता आमचं दुखणं सांगायचं कोणाला. आम्ही अनेक वेळा फोनच्या माध्यमातून असो किंवा अनेक इतर माध्यमातून त्यांना संपर्क साधतो. त्यांनी जास्त त्या ठिकाणी कंपनीमध्ये न आल्यामुळे काही प्रश्न असतात ते आमची सोडवले जात नाही. मग ही अडचणी निर्माण होतात. आपण सारखं सतत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, तरीही काय गोष्ट घडत नाही, त्यांच्याकडनं काय आपल्याला प्रतिसाद तशा पद्धतीने येत. अनेक महिने जातात, नवीन मालक असतात 2, ते 2 नवीन मालक मात्र फास्ट असतात. त्यांची नवीन भरती केलेली लोक ही फास्ट चांगल्या पद्धतीनं अगदी कामकाज करू लागतात. जे मूळ तुमचे जुने लोक ज्या कंपनीमध्ये काम करतात यांना सोडून नवीन लोकांना प्राधान्य जास्त दिलं जातं. ही तक्रार तुम्ही वेळोवेळी मालकाकडे करता, पण मालक तुमच्याकडे त्या पद्धतीने बघत नाही. मग एक दिवस असं होतं की तुमचे HR असतात, ते तुमच्या सर्वांच्या संपर्काचे असतात. तुमचे HR म्हणतात की आपल्याला या कंपनीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होतो, आपण असं करूया का
ती कंपनी या सर्व तक्रारी घेऊन आपण आपल्या मालकांकडे एक दिवस जाऊ, सांगू की जे 2 मालक आहेत यांच्याबरोबर तुम्ही जे काय पार्टनरशिप केलेली असेल ती तोडा आणि जुने पार्टनर बरे होते. ते तुम्ही सांगताय पण तुमच्या मालकांना त्या गोष्टी काही पटत नाही आणि मग तुम्ही एक दिवस सर्वजण कंटाळून तुमच्या HR ला घेता आणि तुम्ही सर्वजण मिळून एक नवीन कंपनी टाकता, एक नवीन स्टार्टअप टाकता असं म्हणतो. या स्टार्टअप ही आमच्या या महाराष्ट्रामध्ये जे 2-2.5 वर्ष 5 वर्ष घडामोडी घडल्या हे आमचं शिंदे गटाचं नवीन चालू केलेलं एक स्टार्टअप आहे. आम्हाला त्रास झाला, अन्याय झाला, बऱ्याच गोष्टी आमच्या ऐकल्या गेल्या नाहीत ठाकरे गटामध्ये आणि म्हणून आम्ही हा शिंदे गट निर्माण केला. आता जुने मालक कोण होते ते तुम्हाला माहितीये, जुन्या मालकांनी कोणाबरोबर पार्टनरशिप केली होती हेही तुम्हाला माहितीये आणि आता आम्ही सुखी आहोत. कॉर्पोरेटमध्ये असेल किंवा कंपनीमध्ये असेल हे सगळं चालू शकते, राजकारणामध्ये चालेल का? आणि हे नागरिक म्हणा, मतदार म्हणा, हे स्वीकारतील? स्वीकारतील, निश्चितपणाने स्वीकारतील. आमच्या कोल्हापूरचं वैयक्तिक जर बोलायचं झालं तर निश्चितपणानं पक्षावर इतर राजकारण तेवढ्या पद्धतीने नाही. आम्हाला जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लोकांच्या अपेक्षा आमच्याकडे असतात. आता आम्ही ज्यावेळी खासदार झालो आम्हाला 2,71,000 मतांचं लीड पडतं. आपलं ठरलंय वगैरे सगळ्या गोष्टी आपण बोलूच त्या बाबतीत, पण निश्चितपणानं ही जी कोल्हापूरची मतदार आहे आम्हाला 7,26,000 मतं पडली. ही 7,26,000 मतांची जे मतदार होते यांची अपेक्षा आमच्याकडनं आहे की त्या संबंधित गावामध्ये रस्ता करावा, गावात जर का रस्ता असेल, कॉन्क्रीटीकरणची गरज असेल तर कॉन्क्रीटीकरण करावं, गावामध्ये गटर चांगल्या पद्धतीने व्हावे, अजून सुद्धा कुठल्या तरी परिसरामध्ये जर अंधार असेल तर तिथं स्ट्रीट लाईट बसवावे, स्ट्रीट लाईट जर जुन्या पद्धतीचे असतील हॅलोजन पद्धतीचे तर LED बसवावे, नदी घाट व्हावा, म्हणजे असे अनेक प्रश्न असतात मतदारांचे. हे सोडवण्याकरता त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं असतं. आणि जर आम्ही लोकसभेमध्ये आम्हाला त्यावेळी कोविड आला, मोदी साहेबांनी त्यावेळी काही कारणास्तव निधी आमचा काढून घेतला होता, तो ठीक आहे एक भाग झाला, पण आम्हाला राज्य सरकारकडनं आमच्या मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या नाही. आम्ही विकास कामं करण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलाय ना, काय तिथं जाऊन फक्त खासदारकीचं पद मिळवण्यासाठी? जर का सर्वसामान्यांची विकास कामं होतच नसतील तर खासदारकीचं पद काय करायचं? आणि म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला. हा कदाचित अनेक जणांना न पडणारा निर्णय आहे, पण 5 वर्षानंतर ज्यावेळी आम्ही खासदारकीचे मतदान मागायला परत लोकांच्या समोर गेलो असतो तर आम्ही लोकांना काय सांगणार की असं झालं तसं झालं, जसं म्हटलं आमचा मालक घट्ट नव्हता म्हणून आम्हाला निधी मिळाला नाही, हे सांगणार तुम्ही? आता तुम्ही 2 गोष्टी आहेत यामध्ये. एक तर 2.5 वर्षापूर्वीचं असलेलं राजकारण, 2.5 वर्षापूर्वीची असलेली युती आणि 2.5 वर्षानंतरची असलेली युती, या दोन्हीतला फरक आता लोक बघतात, जनतेसमोर आहे. मग तुम्हाला काय म्हणायचं की त्यावेळेपेक्षा ह्यावेळी जास्त निधी आणला किंवा कामं केलेली आहे? निश्चित आम्ही 100% निधी आणला, त्यावेळेपेक्षा नाही. त्यावेळी निधीच येत नव्हता. आम्हाला खासदार म्हणून आमचे जे आमदार असतील त्यांना निधी त्यावेळी मिळत नव्हता. जसं मी तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून सांगितलं, मला नाव आमच्या नेत्यांचं घ्यायचं नाही. आमची संस्कृती ही आहे की आम्हाला ज्यांना आम्ही सोडलं त्यांना काय आम्ही लगेच शिव्या देणार, त्यांनी चुकले, आमचे मतभेद झाले, आम्ही काय बांधावरची भांडणं आमची नाही, आम्ही त्यांना सोडलो, पण निधी त्यांनी आम्हाला अजिबात दिला नाही. महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपल्या स्थानिक काय बोलत नाही, राज्य पातळीवर जे नेते महाविकास आघाडीचे मग त्या दोन्ही गटाचे जे होते त्यांना अफाट निधी मिळायचा. आम्ही खासदार म्हणून आम्हाला निधी मिळतच नव्हता. केंद्र सरकारने सगळा निधी जो आमचा केंद्राचा असतो, खासदारांचा असतो, हा सगळा गोठवला आणि हा सगळा निधी त्यांनी कोविडच्या साठी वापरला. त्यावेळी तो गरजेचा होता निधी. मी म्हणाल की मोदींनी दिला नाही मग यांनी पण दिलाच नाही असं नव्हे. तो निधी मोदी साहेबांना त्यावेळी गरजेचा एवढ्यासाठी होता. आपण व्हॅक्सिन बनवली, आपल्या देशाने व्हॅक्सिन बनवून जगभरामध्ये वितरित केले, आपल्या सर्व लोकांना दिले. आपल्या देशाची लोकसंख्या फार आहे, आपल्याला सुद्धा माहिती आहे. आपण किती कमी वेळामध्ये व्हॅक्सिन बनवले आणि म्हणून आम्हाला पहिल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये खासदार म्हणून आमच्या आमदारांना निधी नाही मिळाला. हेच कारण आम्ही ओढून सांगतोय, कुणाला पटतच नाही. सर्वांना वाटतं की स्वतःसाठी गेले, असे अनेक आमच्याकडे आरोप होतात. अजून सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आरोप आमच्यावर केले जातात. ते सगळे खोटे आहेत. खोटे म्हणण्यापेक्षा या सर्वसामान्य लोकांनी बघावं मागच्या कोविडच्या काळामध्ये किंवा 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये केवढी कामं झाली आणि आमच्या काळामध्ये केवढी कामं झाली याची एक पूर्ण फाईल, याचा एक पूर्ण तक्ता आमच्याकडे आहे. कुणीही आमच्या ऑफिसवर कधी यावं, मला कुणी कधी भेटायला यावं, सगळीच्या सगळी कामं त्यांना दाखवू. ज्या वेळेला आम्ही आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हे सुरू केलं, लोकांच्या पर्यंत पोहोचलो, नागरिकांच्या पर्यंत पोहोचलो, त्यांची मतं जाणून घेतली, त्यावेळेला लोकांच्या आम्हाला अशा प्रतिक्रिया आल्या की खासदार संजय दादा मंडलिक आमच्यापर्यंत येतच नाही, पोहोचतच नाही, असं काय? नाही, आम्ही खरं सांगतो, आज तुम्ही आम्हाला बोललात, मी तुमचे पहिला प्रथम आभार मानतो. माझा वाढदिवस बरोबर आला आणि आपण बोलला त्यासाठी आभार. आम्हाला मीडिया बोलवत नाही. तुम्ही या 5 वर्षामध्ये बघितलं असाल, अनेक पेपरचे माध्यम असतील,
आमचं काम पोचलेलं आहे. लोकांपर्यंत न पोचण्याचं कारण एवढंच, आमच्याकडे ज्यावेळी आमच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये 937 गावं येतात, या 937 गावांच्या पैकी 622 गावांमध्ये खासदार संजय मंडलिक साहेबांनी निधी लावलेला आहे. मग आम्ही हा निधी कसा लावला? कामं झालेलं नाही, पोहोचलेलं नाही. हे कारण याचं हेच की आमच्याकडे ज्यावेळी ग्रामपंचायत ठराव घेऊन यायची, त्यावेळी येत असताना आम्ही कधी त्यांचा गट तट पक्ष बघितला नाही. त्यांनी आल्यानंतर आम्ही आमचं पत्र जोडायचो, लगेच त्याचं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याकडे पाठपुरावा आम्ही तिथं करायचो आणि त्याच्यानंतर आम्ही निधी तिथं गावामध्ये दिला. गावामध्ये निधी दिल्यानंतर खासदार साहेबांनी त्या सर्व लोकांना एवढंच सांगितलं होतं की मी खासदार म्हणून तुम्हाला निधी देण्याकरिता खासदार सांगतोय, आणि जर का मी जरी नाही आलो तिथे गावामध्ये उद्घाटन करण्यासाठी तरी चालेल, तुम्ही तुमच्या पातळीवर उद्घाटन करून घ्या, पण काम थांबवू नका. अनेक नेते तुम्हाला माहिती असेल, अनेक नेते थांबवतात. रस्ते असतील, पुलं असतील, ही सगळी नेते त्यांची स्वतःची वेळ घेतल्याच्या शिवाय ते कामाचा शुभारंभ होऊ देत नाहीत. आम्ही ते केलं नाही. आम्ही म्हटलं कामाचा शुभारंभ करा, त्याच्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन सुद्धा तुमच्याच माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही करून घ्या. आमची कामं 622 गावामध्ये कामं पोहोचलेली आहेत 937 पैकी. फक्त आमच्यातली संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच म्हणा, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, ही कदाचित लोकांना सांगायला कमी पडली असतील असं मला वाटतं. कामं पोचली आहेत, ही आहेत लोकांच्या पर्यंत, तर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियाबद्दल मी तुम्हाला विचारलं. तसं बघायला गेलं तर हा प्रश्न तिकट आहे आणि क्लिअर होतो. पण लोकांच्या मध्ये आहे ते काय आहे की बाबा पोहोचत नाहीत, हे सगळं आहे, हे मान्य आहे आम्हाला. तर तुम्ही काय कामं केलं? लोकांना काय सांगा, आता मीडिया समोर तुमच्या काय कामं केलं? नाही, मला माहिती होतं हा प्रश्न वाढदिवसाला जरी तुम्ही बोलला तरी मला शेवटी विकास कामाचं विचारणार. मी हे बोर्ड आल्यानंतर बघितलं लोकसभेचं कौल. मी एक फाईल आणलेली आहे, मला आज खरंच तुम्ही 2-2.5 मिनिटं द्या. ती फाईल वाचून एवढ्याकरिता दाखवतो, सगळी कामं आमची एवढ्याकरिता सांगतो की उद्या आमच्यावर विरोधकांनी टीका करून घ्या. आम्ही काय कामं केली एका ओळीत सांगण्यापेक्षा आम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये कामं केली एवढ्या सगळ्याची फाईल मी आणलेली आहे. हे फाईल मी कुणालाही देतो, कुणी आमच्याकडे विरोधक जरी आला तरी मी फाईल त्यांना देतो. आम्ही आरोग्याच्या बाबतीत ESIC हॉस्पिटल, जे आपल्या सर्व कामगारांना, आपल्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक MIDC आहेत, प्रमुख 3 MIDC आपल्या येत आहेत, कोकरू, शिरगाव, शिरोली आणि 5 स्टार कारची MIDC. यामध्ये अनेक हजारो कर्मचारी तिथं काम करत असतात. या हजारो कर्मचाऱ्यांच्या ज्यावेळी घरामध्ये किंवा त्यांना स्वतः अपघात दुर्दैवानं झाला तर त्यांना हॉस्पिटल आधी नव्हतं. 2014च्या आधी आमचे आजोबा कैलासवासी लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेब हे ज्यावेळी खासदार होते त्यांनी 2012 पासून पत्रव्यवहार करून तो हॉस्पिटल चालू व्हावा यासाठी पत्रव्यवहार त्यावेळी केले होते. 2014च्या नंतर आमची आजोबा उभारण्या निवडणुकीला आमचा दुर्दैवानं पराभव झाला, पण तरी सुद्धा ESIC हॉस्पिटल हे खासदार मंडलिक साहेबांच्या, म्हणजे लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या पत्रावर चालू झालं. 2014 ते 19 या कालावधीमध्ये जरी चालू झालं असतं तरी त्याला एवढ्या पद्धतीचा स्वरूप तिथं मोठा स्वरूप आला नाही. त्याच्यानंतर त्यांना निधीची गरज होती. आमचे वडील खासदार मंडलिक साहेबांनी 80 कोटी रुपयाचा निधी ESIC हॉस्पिटलमध्ये 2019च्या नंतर लावला आणि ESIC हॉस्पिटल तेव्हापासून फुल फ्लेज पद्धतीने काम चालू आहे. 3122 कामगारांना त्यातून लाभ मिळालेला आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. 9,46,00,000 रुपये ESIC हॉस्पिटलमध्ये या लाभधारकांच्या माध्यमातून त्या परिवारांना जो खर्च आला हा 9,46,00,000 रुपयाचा खर्च आला. त्याच पद्धतीनं रस्ते, आम्ही संकेश्वर ते आंबोली रस्ता आपल्याला माहिती आहे. आता तुम्ही कोकणात जाणार का नाही, तुम्ही गोव्याला जाणार का नाही, हे जात असताना तो जो रस्ता लागतो हा नितीनजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून, खासदार मंडलिक साहेबांच्या आणि आम्हा खासदारांच्या माध्यमातून 298 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झाला. त्याच पद्धतीनं कळे ते कोल्हापूर PMJSY आणि कळे ते कोल्हापूर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता असू दे, हा आम्ही केलाय. त्याच पद्धतीनं घरे, आता तुम्ही म्हणशीला की घरं किती तुम्ही बांधली, 16,942 घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून झालेले आहेत. या 5 वर्षामध्ये आहे रेकॉर्ड. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून 1,077 घरं बांधण्यात आली. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून 12,479 घरे बांधण्यात आली. आणि धनगर समाजासाठी जी स्कीम आहे, आपली योजना आहे, त्या माध्यमातून 465 घरं ही या आपल्या माध्यमातून बांधलेली आलेली आहेत. क्रीडामध्ये आता आपल्याला माहिती आहे, आपण कोल्हापूर शहरात तिथे काम करता, आपलं मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं होतं. त्याला खेलो इंडियाच्या माध्यमातून त्यावेळीचे तत्कालीन मंत्री किरण रिजिजू होते, यांच्याकडे आमचे वडील खासदार मंडलिक साहेब यांनी पाठपुरावा केला, संभाजीराजेंनी सुद्धा पाठपुरावा केला. त्या दोघांच्या पाठपुराव्यामुळे 5,50,00,000 रुपयाचा निधी तिथं आला. ऍस्ट्रोटर्फ पद्धतीचं अगदी देखणं हॉकी स्टेडियम आम्ही तिथं बांधलं. त्याचं उद्घाटन काही दिवसामध्ये
आमचे ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या काही दिवसात होणार आहे. पुन्हा शिक्षण क्षेत्रामध्ये अंगणवाडी, शाळा दुरुस्ती व शाळा बांधकाम या सर्वांसाठी फक्त आम्ही म्हणजे खासदार मंडलिक साहेबांनी 4 कोटी रुपयाचा निधी दिला. आता आपला कोल्हापूर जिल्हा हा ग्रामीण आहे. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 937 जी गावं येतात ती सगळी ग्रामीण गावं येतात. हा कोल्हापूर शहर नव्हे, कोल्हापूर शहर वेगळा भाग आहे त्यातला येतो. आणि या ग्रामीण शाळा गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना महत्व आम्ही आधीपासून दिले. म्हणजे दादा माझे पप्पा हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यावेळी सुद्धा आम्ही अनेक शाळा त्यावेळी बांधल्या. हे आम्ही काम त्या शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा केलेलं आहे. पाणी पुरवठा, राष्ट्रीय पेयजल योजना म्हणजे आपली नळ पाणी पुरवठा योजना आपण जी ओळखलं जातो, ही नळ पाणी पुरवठा योजना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसे मी म्हटलं 937 गावं येतात, त्यापैकी 753 गावांमध्ये ही स्कीम केली. नळ पाणी पुरवठा योजना अशा पद्धतीने आहे की या केंद्र सरकारकडनं 45% निधी हा केंद्र सरकारकडून दिला जातो, 40% निधी हा राज्य सरकारकडनं दिला जातो आणि 5% निधी हा लोकल दिला जातो. मग यात 45% वाटा आमचा आहे. या 726 गावांमध्ये जे नळ पाणी पुरवठा स्कीम झाली, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून स्कीम झाली, त्यात आम्ही केलेला आहे. हा क्लेम कधी आम्ही आजपर्यंत केला नव्हता. आपण बोलवला विचारलात म्हणून मी बोलतोय. त्याच पद्धतीनं सिंचनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पाण्याखाली येण्याकरिता धामणी मध्यम प्रकल्प 782 कोटी रुपये, सरपनाला प्रकल्प 271 कोटी रुपये, नागनवाडी प्रकल्प 72 कोटी रुपये, मेघोली प्रकल्प 41 कोटी रुपये, दूधगंगा मोठा पाटबंधारा प्रकल्प 109 कोटी रुपये, दूधगंगा डावा कालवा 335 कोटी रुपये, उत्तंगी प्रकल्प 41 कोटी. ही सिंचनासाठी ही सगळी आम्ही कामं केलीत. असे भरपूर काम आहेत. मी तुम्हाला खरोखर मला 2 मिनिटं द्या. एकूण निधी त्याचा किती आहे? एकूण फार येतोय. मी तुम्हाला एकूण आकडा हजारो कोटी येतोय तुम्ही सांगत बसणार नाही. पण त्या लोकांना हजारो कोटी निधी बोललं की असं कुठलं येते काय, असं कोण आणते काय असं वाटतं. पण आम्ही खासदार म्हणून आणि राज्य सरकार ज्यावेळी शिंदे साहेब आमच्याकडे म्हणजे आम्ही शिंदे गटात गेलो, खरोखर आम्हाला अफाट निधी मिळाला. आम्ही पर्यटनसाठी म्हणजे जे कोल्हापूरमध्ये पर्यटन स्थळं असतील त्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र असतात, त्यासाठी आम्ही 29 कोटी रुपये हा आम्ही निधी दिला. आता हा फक्त आमचा निधी आहे, मंडलिक साहेबांचा निधी आहे. विमानतळासाठी आपल्याला माहिती आहे आपलं विमानतळ टर्मिनल चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. टर्मिनल बिल्डिंग असो, नाईट लँडिंगची सुविधा असो, आता हे काम माननीय ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांच्या माध्यमातून आणि आम्हा खासदारांच्या माध्यमातून 255 कोटी रुपयाचा निधी आम्ही तिथे लावला. 67 कोटी रुपये आणखी निधी तुमच्या बिल्डिंग टर्मिनलसाठी लावला. आपल्या इथे जी बिल्डिंग टर्मिनल होणार आहे ती छत्रपती शाहू महाराजांच्या या कोल्हापूर नगरीमध्ये साजेशी बिल्डिंग टर्मिनल होणार आहे. हिस्टॉरिकल पद्धतीची बिल्डिंग टर्मिनल आहे. देखणी बिल्डिंग टर्मिनल आपण केलं, त्याचंही उद्घाटन काही दिवसामध्ये होणार आहे. चंदगडमध्ये म्हणजे महाराष्ट्र काजू मंडळाचं विभागीय कार्यालय हे चंदगडमध्ये व्हावं ही अनेक वर्षाची मागणी होती आणि त्यासाठी आम्ही सगळे नेते आम्ही झटत होतो. म्हणजे आम्ही असो, राजेश पाटील साहेब असतील, हे सर्व नेते आम्ही त्यासाठी काम करत होतो. ते विभागीय कार्यालय तिथे स्थापन आम्ही केलं. आता त्या विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून काजू व्यवसायाला गती तिथे निश्चितपणाने मिळणार आहे. चंदगड हा भाग, आजरा हा भाग हा दुर्गम भाग आहे, आपल्याला सुद्धा माहिती आहे. तिथं जात असताना आपल्याला फार अडचणीत जावं लागतं. आता रस्ते चकचकीत केले पण तिथं काजू मंडळाच्या माध्यमातून पुढे भविष्यामध्ये महाराष्ट्रातले काजू व्यापारी सर्वच्या सर्व तिथे येणार. काजू शेतकऱ्यांना अनेक चांगला भाव त्या माध्यमातून मिळणार. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा आम्ही मुरगुडमध्ये बसवला. या खरं म्हटलं तर पुतळ्यासाठी निधी शासन देत नाही. पुतळ्याला तुम्हाला लोकवर्गणीतनं किंवा तुमचा खासगी जे काय असेल तुमचे रुपये तिथं वापरायला लागतात. आम्ही मुरगुडमध्ये माझी संघटना मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा बसवला. पुन्हा कागल येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आम्ही बसवला. आम्ही आहे, मुश्रीफ साहेब आहेत, अनेक सर्व नेते आहेत. त्यामध्ये 25 लाख रुपयाचा निधी आम्ही पुतळ्यासाठी तिथे दिला. त्याचबरोबर चंदगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरणासाठी 25 लाख आम्ही दिले. म्हणजे डिटेल बोलायचं झालं तर असे अफाट काम आहेत. तर एकंदरीत बोलायचं झालं तर आम्ही शिंदे गटात आल्यानंतर शिंदे साहेबांनी आम्हाला 450 कोटी रुपयाचा निधी संजय मंडलिक साहेबांना दिला आणि हा आम्ही पूर्ण 622 गावांमध्ये वितरित केलेला आहे. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर हा निधीचा विषय किंवा ह्याच्यासाठी तुम्ही आलात म्हणतात. तुमचं जवळपास बघायला गेलं तर यांच्यासोबतचे असलेले संबंध, आदित्य ठाकरेंच्या सोबत असलेले संबंध चांगले होते. खासदार गजानन कीर्तीकर शिंदे गटामध्ये गेले पण त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर मात्र ठाकरेंच्या सोबत होते. तुमचे संबंध त्यांच्यासोबत चांगले होते, मग तुम्ही कसं काय? नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे. तो युनिट होतो, जवळ होतो, सगळं मान्य आहे. झालं असं की
मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा मुरगुडमध्ये बसावा अशी आमच्या सर्वांची संकल्पना होती. आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ते वाक्य आम्ही टाकलं होतं आणि आम्ही पुतळा बसवणार हे ध्येय घेऊन आम्ही 2017 पासून काम करत होतो. 2017, 18, 19 हे 3 वर्ष पुतळ्याच्या पूर्ण परवानगीसाठी केले आणि 2021-22 साली हा पुतळा बसणार अशा पद्धतीचा आम्ही एक ध्येय धरून ठेवूनच काम केलं. पुतळा बसवत असताना आमची सर्व संघटना असेल, सर्व तिकडचे नागरिक असतील आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे पदाधिकारी यांची एकच मागणी होती की एवढं मोठं काम तुम्ही केलेलं आहे. त्यावेळी 52 पुतळे महाराष्ट्रामध्ये पेंडिंग होते. त्या 52 पुतळ्यांच्या पैकी 4च पुतळे हे आमचे मंजूर झाले, त्यातला माझा पुतळा आहे. आणि त्यांची मागणी ही होती की तुम्ही आदित्य साहेबांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलवा. आम्ही एकदा मंत्रालयात गेलो आणि मंत्रालयात गेलो असता पहिल्यांदा भेट नाही झाली, दुसऱ्यांदा गेलो, दुसऱ्यांदाही भेट नाही झाली. आम्ही मातोश्री येऊन गेलो, आम्ही त्यांचं आणखी शिवसेना भवनावर गेलो, तिथेही भेट नाही झाली. तिसऱ्यांदा भेट झाली आमची मंत्रालयात. त्यावेळी आदित्य साहेब असंच 2 मिनिटे ऑफिसमध्ये होते. त्यांना मी विषय बोलता बोलता ते खालीच पडत होते. ते मला म्हणले चालता चालता बोला जे काय असेल. मी चालता चालता त्यांना सांगितलं की साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आम्ही मुरगुडमध्ये बसवलेला आहे आणि या पुतळ्यासाठी उद्घाटनासाठी तुम्ही यावं अशी आमची विनंती आहे. ते माझ्याकडे बघितले, म्हटले तुम्ही वीरेंद्र म्हणजे खासदार मंडलिक साहेबांची चिरंजीव. म्हणलं हो साहेब. म्हणलं माझं लग्न सुद्धा व्हायचं होतं. ते म्हणजे तुमच्या लग्नाची पत्रिका मला आलेली आहे, की कुठल्या कार्यक्रमाला यायचं. म्हणजे तुम्ही लग्नाला नाही आला तरी चालते, पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला या, हे सरळ बोललो आम्ही. त्यांनी माझं 1-2 महिन्यानंतर लग्न होतं, लग्नाला आले. लग्नाच्या दिवशी सुद्धा बोललो तुम्ही आज यायला नको होतात साहेब, मी कानात बोललोय, माझा कदाचित व्हिडिओ असेल आणि तुम्ही पुतळ्याच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे, तुम्ही या. मला हो म्हणले. मला म्हणले पुन्हा तू मुंबईला ये, सगळं ते पत्रिका घेऊन मी येतो. मी पुन्हा मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर मला म्हटले माझी 2 महिने तारीख नाही, 2 महिने जरा थांबणार काय. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्हाला लवकरात लवकर बसवायचा होता. आम्ही पूर्ण पुतळा शिल्पकारांनी बनवून ठेवला होता. आम्ही शिल्पकारांना सांगितलं 1 महिना जर असं तुम्ही तुमच्याकडे आणखी ठेवा, त्याच्यानंतर आम्ही पूजन करून चांगल्या पद्धतीने आम्ही पुतळा. पुन्हा आम्ही पुतळा 1 महिना वाट बघितली आणि 1 महिना झाल्यावर पत्रिका ज्यावेळी छापत होतो त्यावेळी त्यांच्या PA सूरज चव्हाण यांना आम्ही फोन केला. त्यांना सांगितलं की सूरजराव की आम्ही असा पुतळ्याचा कार्यक्रम आहे, आदित्य साहेबांनी आम्हाला होकार दिलेला आहे, आम्ही तारीख टाकू ना, म्हणजे तुमचं नाव टाकू ना. म्हणजे 100% आदित्य साहेबांना मी त्यांना विचारलेलं आहे. झालं, उद्याची तारीख ठरली. तारीख ठरल्यानंतर पुन्हा मी पत्रिका ज्यावेळी त्यांना द्यायला गेलो तेव्हा सुद्धा म्हटले मी 100% येणार. हा भाग सगळा झाला, आम्ही कामाला लागलो. बरं, त्या दिवशी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचा कार्यक्रम होता. आमचे कोल्हापूरचे माननीय शाहू महाराज आपले, त्यांचा सुद्धा कार्यक्रम राजर्षी शाहू महाराज यांचं स्मारक हे राधानगरीला आहे, तिचं सुशोभीकरण आम्ही केलं होतं आणि तो कार्यक्रम दोन्ही एकत्रित घ्यायचा असं शाहू महाराजांनी आमचा निर्णय त्यावेळी झाला. आणि शाहू महाराज म्हणजे आनंद आहे, तुमची इथे येतात, माझ्या सुद्धा इथं येऊन तुमच्या इकडे येते. ठीक आहे, आम्ही फार मोठं नियोजन केलं. अगदी 1.5-2 लाख पोरं, 1.5-2 लाख लोक यावीत एवढ्या पद्धतीने नियोजन केलं. आणि तुम्ही म्हटला की कोर कमिटीत होतात, ते खरं आहे. आमचं एक व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये आम्ही फक्त 12 जण होतो. म्हणजे मी, आदित्य ठाकरे, पूर्वे सरनाईक, अमोल गोले, श्रीकांत शिंदे, असे एवढे जण आम्ही होतो. त्या ग्रुपवर काय व्हायचं, रोज संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 6-7 वाजता दुसऱ्या दिवशीचा दौरा आदित्य साहेबांचा पडायचा. माझी तारीख जवळ आली, मला आनंद झाला की आता आज या ग्रुपवर माझं पडणार आणि मग उद्या आदित्य साहेब प्रायव्हेट जेटने येणार. त्या दिवशी संध्याकाळी मला खरं सांगतो हा मेसेज तिथं पडला, म्हणजे पूर्ण तुटलो त्यावेळी की बॉलिवूडच्या सिने कलाकारांसोबत स्नेहभोजन म्हणून पडला. तुम्ही मला 2 महिने थांबवलं, तारखा दिला, वेगवेगळ्या तारखा बदलला आणि बॉलिवूडच्या सिने कलाकारांच्या सोबत जेव्हा तो मेसेज मी बघितला मला धक्का लागला. मी सूरज चव्हाणांना फोन केलं आणि सूरज चव्हाणांना फोन करून विचारले हे काय पडले म्हणजे ग्रुपवर. तर सूरज चव्हाण सुद्धा त्या ग्रुपवर होते. सूरज चव्हाण म्हटले की तसं नाही आहे, आम्ही बहुतेक येणारच आहे, की आम्ही असंच टाकतो कधी तर आणि आम्ही 100% येणार. मी म्हटलं मला काय असेल ते तुम्ही तासाभरात निरोप द्यायचा, नाही झालं तर मी तुमच्याशी आयुष्यवाद कधी बोलणार नाही. सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाटतं 10 वाजता शाहू महाराजांचा मला फोन आला की आदित्य ठाकरे येणार नाही म्हणतात, मी त्यांच्याशी बोललोय, हे काय भानगड आहे, मग अशी कशी आम्हाला तारीख दिली, मग आम्हाला काय मान सन्मान आहे का नाही. मला शाहू महाराज आव्हान लागले, म्हटलं महाराज मी 3 महिने आदित्य साहेबांच्या मागे होतो, मला 3 महिन्यापासून तिने तारीख दिलेली आहे, तिने असं करणार नाही, 100% येणार. ते कार्यक्रमाला आले नाही. त्या दिवशी 1.5 ते 2 लाख लोक अगदी थाटामाटात आम्ही तो पुतळ्याचा कार्यक्रम साजरा केला. उदय सामंत त्या कार्यक्रमाला आले होते. पण हे पुढे जाऊन सांगतो, त्या दिवशी जी पार्टी आम्ही लावली ना उद्घाटनाची, त्यावर उद्घाटक म्हणून आदित्य उद्धव ठाकरे हे आम्ही नाव टाकलं.
जर का आदल्या दिवशी मला कळालं हे सगळं झालं, त्या दिवशी सकाळी मी पाठी बदलू शकलो असतो, त्याचं नाव 100% टाकलं नसतं. पण मी नाव टाकण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या पिढीनं असं वाटावं की आदित्य साहेब आमच्या आले, पण आदित्य ठाकरे आले नाहीत. आणि त्या दिवशीपासून मी आदित्य ठाकरे, सूरज चव्हाण, वरुण सरदेसाई यांच्याशी बोलत नाही. आता वरुण सरदेसाई सुद्धा पुतळ्याच्या इथनं 500 मीटरवर परवा दिवशी काहीतरी आमच्या विरोधात त्यांनी आले होते. पुतळ्यापासून 500 मीटरवर त्यांनी शिवसेनेचा उभाटा गटाचा काहीतरी बोर्डची स्थापना केली, पण महाराजांना त्यांनी अभिवादन केलं नाही. मला तुम्ही सांगा अभिजित, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावानं शिवसेना पक्षात तुम्ही सारखं मतं मागितला, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे नाही वाटले? मला बॉलिवूडची सेलिब्रिटी महत्वाची वाटली? याचं उत्तर त्यांनी कधी देणार? त्यांनी कदाचित आमच्या विरोधात अनेक वेळा भाषण करायला येतील, त्या दिवशी त्यांनी उत्तर द्यावं. नाहीतर माझी विनंती ही आहे त्यांना की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्ही बसवलेला आहे, त्या पाठीवर तुमचं नाव सुद्धा टाकलेलं आहे, तिथे कधीतरी येऊन अभिवादन करा, एवढंच मला वाटतंय. आणि म्हणून मी त्या दिवशीपासून आदित्य ठाकरेंची बोलत नाही, आणि म्हणून मी शिंदे गटात आलो. आणि आमच्यात असं नाही, आमच्या घरामध्ये की वडील एका पक्षात पोरगा एका पक्षात, हे आमचं चालत नाही. जिथे वडील जातील तिथंच. महायुती की महाविकास आघाडी? कधीही माहिती सकाळी तुमच्या सोशल मीडियाला मी एक रील पडलेली, पोस्ट झालेली बघितली, त्याच्यामध्ये जवळपास बघायला गेले दक्षिणचे आमदार आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे ऋतुराज पाटील त्यांच्यासोबतचे उद्घाटनाचे वगैरे रील्स तुम्ही पोस्ट केलेले आहे. मग ते महायुती म्हणताय, तर मग तिकडे आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आम्ही विकास कामासाठी एकत्र येणारी लोक आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं पहिला की आमच्याकडे ग्रामपंचायत ज्यावेळी येत असतात, आता दक्षिण मतदारसंघामध्ये मला वाटतं 34 गावं येतात आणि 20-25 वॉर्ड येतात. ही 20-25 वॉर्डची लोक ज्यावेळी आमच्याकडे भेटायला येतात, त्यावेळी काय आम्ही काँग्रेसचा या गटाचा त्या गटाचा बघितलेलं नाही. आम्ही त्यांना विकास कामं दिली, विकास कामं देतो, उद्घाटन त्यांच्या पद्धतीनं होतात. आता परवा दिवशी किंवा हे 3-4 दिवस आम्हाला सतत उद्घाटन करायला लागतात एवढ्यासाठी की जसं तुम्ही म्हटला की लोकांपर्यंत कामं आमची गेल्यात, पण लोकांना माहिती आहेत की नाही माहित नाही. आणि म्हणून आम्ही उद्घाटन लावण्याकरिता ग्रामपंचायतला आता विनंती केली. खरं माझं एवढंच म्हणणं आहे की विकास कामासाठी आम्ही एकत्र येतो. आम्ही गट तट पक्ष बघून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही, नाहीतर आजपर्यंत आम्ही टिकलोच नसतो. 2019च्या निवडणुकीमध्ये सतीश पाटील यांनी तुम्हाला आमचे ठरले म्हणून निवडून आणले, चांगला पाठिंबा दिला, भरपूर सपोर्ट केला, आणि त्यामुळे तुमची म्हणजे खासदार साहेबांची वर्दी लागली म्हणजे आपण, किंवा तुमचा सपोर्ट हे सगळं आहे. त्यावेळेला आमचं ठरलंय होतं, आता आमचं ठरलंय नाही. मग आता तुमचं नेमकं काय ठरलं? तुमचं नेमकं काय ठरलं? आमचं काय की आमचं महायुतीचं ठरलं. आणि खरं म्हणलं तर मी तेच तुम्हाला सांगितलं, आम्ही कामं करत असताना, विकास कामं करत असताना गट तट न बघता आम्ही विकास कामं केलेली आहेत. या कोल्हापुरात 622 गावांना निधी देत असताना गट तट पक्ष आमचं ठरलंय तुमचं ठरलंय याचं ठरलंय बघितलं नाही. आम्ही विकास कामासाठी भर दिलेला आहे. त्यामुळे आम्ही कामं त्यांच्यासाठी केलेली आहेत. आम्ही अपेक्षा त्यांच्या पोचपावतीची करतो. मग ते भले या गटात असो त्या गटात असो, आम्ही त्यांच्यासाठी काम केले. त्यांच्या म्हणजे आमच्या कोल्हापूरकरांच्या घरच्या बाहेरचा रस्ता आम्ही केलेला आहे, नदी घाट आम्ही केलेला आहे, पेयजलची स्कीम आम्ही केलेली आहे. तिची परतफेड आम्हाला मिळावी यासाठी आम्ही विनंती करणार. त्यांनी काय करणार त्यांचा भरणा ते बी कसं. त्या निवडणुकीला बघायला गेलं तर खासदार धनंजय महाडिक साहेबांनी आपण विरोधात होता. निवडणुकीचं सगळ्या आमच्या कोल्हापूरला माहिती आहे की काय निवडणूक म्हणल्यावरती आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी होतात. नेते म्हणून तुम्ही, युती म्हणून तुम्ही एकत्र आलात आज, पण खालचे जे काही कार्यकर्ते आहेत तुमचे असतील त्यांचे असतील, एकत्र येतील का उद्याच्या निवडणुकीत? नाही येतील ना. हे बघा, आमचं दोघांचं युतीचं वाक्य आहे, अबकी बार 400 पार. आता 400 पार करण्यासाठी तुम्हाला फार मोठी ताकद, फार मोठी मदत घ्यावी लागणार, ताकद उभी करावी लागणार. आणि हे करत असताना आपले जिल्ह्याचे भाजपचे नेते चंद्रकांत दादा हे आमच्या सर्वांना पॅचअप करण्यामध्ये आग्रही आहेतच, आणि हे बऱ्यापैकी आतापर्यंत केलेलं आहे. तुमचा प्रश्न आहे की कार्यकर्ते मांडीला मांडी लावून बसतील, कार्यकर्ते काही गळाभेट करणार नाही, कारण ते शक्य होणार नाही. पण कार्यकर्ते किमान एकामेकांच्या बाजूला एक खुर्ची आड ठेवून बसतील, एवढं तरी आम्ही करीन. आणि माडिक साहेब आम्हाला मदत करतील ही अपेक्षा आमची त्यांच्याकडे नाही. किंवा 400 पार आहे तुम्ही आता म्हटलं, काय वाटतंय एक युवा नेतृत्व म्हणून तुमचं काय मत आहे बाबा, मोदी साहेब किंवा मोदी का असायला पाहिजे त्याच्यामध्ये सरकारमध्ये, किंवा त्यांच्याकडे तुमचा असं बघण्याचा दृष्टिकोन कसा? मोदी साहेबांनी काय केलं नाही हे सांगा की तुम्ही. मोदी साहेबांनी सगळं केलेलं आहे. म्हणजे मी मुद्देच इथं सगळे आणले होते. राम मंदिर असो, की 500 वर्षापासून तुम्ही आम्ही सर्व आपण हिंदू आहोत, दुसऱ्या समाजाचा प्रश्न नाही. आपण गर्वपणानं आपण हिंदू आपल्याला म्हटलं पाहिजे आणि ते केलंच पाहिजे. 500 वर्षापासून तुम्ही आम्ही प्रतीक्षा करत होतो राम मंदिर होण्याकरिता.
राम मंदिर त्यांनी केलं. सीए एनआरसीचा मुद्दा असो, हा सीए एनआरसीचा मुद्दा आहे. त्याच पद्धतीनं 370 कलम हा काश्मीरमधनं हटवला. सगळे एअरपोर्ट तुम्ही बघताय, आता आमचं एअरपोर्ट पद्धतीनं अनेक एअरपोर्ट हे चकचकीत पद्धतीनं झालेले आहे. स्वच्छ भारत, स्वच्छ भारतच्या माध्यमातून आपला देश स्वच्छ झाला. मला वाटतं काहीतरी राहुल गांधींनी एक ठिकाणी टीका केली होती, विचारलं होतं सर्वांना, प्रश्न विचारला होता की स्वच्छ भारत सक्सेसफुल झालं काय बेंगळुरूमध्ये. त्यांना तिथल्या युवकांनी सांगितलं की हो सक्सेसफुल झालं म्हणून. स्वच्छ भारत तुम्ही बघताय सगळीकडे, आज तुम्ही कोल्हापुरात फिरताय, सर्व अनेक ठिकाणी फिरताय, चकचकीत झालेलं आहे सगळं. ज्यावेळेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचलो, त्यावेळेला लोकांच्याकडून अजून आलेल्या प्रतिक्रिया होत्या की महागाईचं काय, पेट्रोलच्या दराचं काय, गॅसच्या दराचं काय, त्याच्यावरती त्यांच्याकडून अजून कुठली महागाई ही होतच राहणार. म्हणजे काय, आता कुठलंही सरकार आलं आणि महागाई होणं अशक्य झालं. महागाई प्रत्येक जगभरामध्ये जेव्हापासून कोविड गेलं त्याचे अनेक परिणाम झालेले आहेत आणि कोविडच्या नंतर महागाई ही जगभरामध्ये झालेली आहे. तुम्ही युएसए हे उदाहरण अनेक जण घेतात की इथं एवढं दर आहे, तिथं तेवढा दर आहे. तेल म्हटलं की तुम्ही अरब देशांची तुलना करता, हे चुकीच होईल. त्यांनीच काढतात आणि त्यांनीच वापरतात, त्यांना तेल कमी न मिळतं. आता युएसए सारखा देश, युएसए ची तुलना तुम्ही निश्चितपणानं करा. त्यांच्या इथं जे घरगुती वस्तू वापरल्या जातात, त्यामध्ये जेवणासाठी लागणारी गोष्टी वापरल्या जातात, हे सगळ्याचे दर वाढलेले आहेत. त्यांच्या इथं तेलचा पण दर वाढलेला आहे, पेट्रोल डिझेलचा दर, म्हणजे तसाच आपल्याकडे वाढलेला आहे. कोविडचे अनेक परिणाम हे आपल्यावर झालेले आहेत. ते आपल्याला जरी असे दिसत नसले तरी आर्थिक स्तरावर फार परिणाम कोविडचे झालेले आहेत आणि यामुळे सगळी महागाई चालली आहे. पण एक ना एक दिवस हे सगळं स्थिर होणार. आपलं देश डेव्हलप्ड नेशन आता अजून तरी नाही, आपण डेव्हलपिंग नेशन आहे, तर कधी ना कधी तर डेव्हलप नेशन बनणार नाही. त्या क्षेत्राकडे आपण चालू आहे, चांगली पावलं टाकतोय आपण. जवळपास 50 ते 60 वर्ष मंडलिक कुटुंब कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रियपणे काम करते किंवा काम पाहते. स्वर्गीय लोकनेते मंडलिक साहेबांचा कामाची पद्धत तर आम्हा सगळ्यांना माहिती आहे. खासदार संजयदादा मंडलिक साहेबांची पण आता आम्ही पाहिली आणि तुम्ही आता तिसरी पिढी त्यांची ह्याच्यामध्ये वाटचाल चालू आहे तुमची. तर असं नाही का वाटत की आगामी ह्याच्यामध्ये कोणतरी वेगळा चेहरा असावा किंवा नवीन चेहरा असावा? नाही, येईल ना. बघा, आम्ही आमच्या राजकारणाची म्हणजे आमच्या कुटुंबियांच्या राजकारणाची जेव्हा सुरुवात झाली 1962 ला आमचे आजोबा स्वर्गीय लोकनेते मुक्तादादा मंडलिक साहेब पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली. 1972 ला पहिली आमदारकीची निवडणूक विजयी झाले. ते 4 वेळा आमदार झाले, 4 वेळा खासदार झाले आणि आमचे वडील सुद्धा 1997 साली पहिला जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, बांधकाम सभापती झाले. 2002 ला पुन्हा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, बांधकाम सभापती होते आणि 2012 ला ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. आमचं असं कधीच म्हणणं नाही आहे, आम्ही परमनंट हा शब्द कधी वापरत नाही. आम्ही म्हणजे आम्ही आयुष्यभर राहणार परमनंट खासदार असं आम्ही कधीही म्हणत नाही. कोण ना कोणतं कधीतरी येणार, निश्चितपणाने यावं, आमचं काय त्यावर दुमत नाही. पण आम्ही मंडलिक कुटुंबियांनी आजपर्यंत कोल्हापूरच्या लोकांसाठी प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे. म्हणजे अनेक नेते सुद्धा आम्ही घडवले आणि या कोल्हापूरला फार छोट्यातनं मोठं होताना आम्ही बघितलेलं आहे, आम्ही हे केलेलं आहे. आम्ही लोकांसाठी कामं करतो, फार विकास का आम्ही प्रत्येक 5 वर्षाला हे मांडतो का, हे आम्ही सतत कामं करत असतो. आमच्या 50-60 वर्षाचा विकास कामाचा आढावा जर ठेवायचा म्हटला तर तो अफाट आहे आणि याची पोचपावती आम्हाला जनता त्यावेळी देत असते. पुढे भविष्यामध्ये आता 2024 ची निवडणूक आहे, 29 येईल, 34 येईल, 39 येईल, ते काय सगळं आमचं आम्ही कधीच म्हणणार नाही. आम्ही तुमच्यासाठी 5 वर्ष, आमच्या कोल्हापूरच्या लोकांच्यासाठी 5 वर्ष काम करतो, त्याची परतफेड पोचपावती म्हणून तुम्ही आम्हाला पुन्हा खासदार करावं, हीच आमची त्याच पद्धतीनं आमचं म्हणणं आहे. परमनंट आम्ही कधीही म्हटलं नाही, ना वापरणार, ना आजपर्यंत वापरणार, ना कधी वापरणार. मी सुद्धा माझ्या आजोबांना लहानपणापासून काम करताना माझ्या आजोबांना आणि वडिलांना बघितलेलं आहे. आमचं सर्व कुटुंब 5:30 वाजता आम्ही उठतो, 6:30 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत माझे आजोबा काम करायचे. त्यामुळे माझे वडील 8 वाजल्यापासून ऑफिसमध्ये असतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही काम करतो. आता मी राजकारणामध्ये 2012 पासून आहे. मी सुद्धा या राजकारणामध्ये आलो त्यावेळी मी 12वी नुकती माझी झाली होती आणि लॉला मी ऍडमिशन घेतलं. पण मी वकील आहे, मी ऍडव्होकेट आहे. मी असा तसा पण वकील नव्हे, नुसता पास पुरता वकील नव्हे. मी कॉलेजमध्ये पहिला आलो, भारतीय विद्यापीठमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा. म्हणजे आम्ही शिक्षणाच्या बरोबर हे राजकारण समाजकारण केलेलं आहे. याचं कारण काय, कारण का आम्हाला लहानपणापासून हे बाळकडू आमच्या आजोबांनी दिले, माझ्या वडिलांना दिले, माझ्या वडिलांनी मला बाळकडू दिले. आणि या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये हे काम करत असताना, टिकत असताना मला वाटत नाही की मंडलिक कुटुंब सोडून 60 वर्ष कोणी टिकला असेल. 1962 पासून 1972 पासून आतापर्यंत आम्ही टिकलोय. याचा काय आम्हाला अहंकार नाही आहे, आम्हाला गर्व आहे, आनंद आहे. आणि हे खरोखर मी कोल्हापूरकरांचे हे मनापासून आभार मानतो
की या कोल्हापूरकरांनी आम्हाला डोक्यावर उचलून धरलं. नेहमी साहेबांना तर 4 वेळा आमदार 4 वेळा खासदार ही काय बोलण्याची खाण्याची गोष्ट नाही. एवढ्यांदा आमदार खासदारांनी केलं. मंत्री होते 6 खात्याचे 1992 साली. दादांना जिल्हा परिषदेला निवडून आणलं, अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर दादांनी काम केलं, सिद्ध करून दाखवलं, म्हणून ते खासदारकीला उभारले. ढगातनं पडून आम्ही काय खासदारकीला उभारलेलं नाहीये. मी स्वतः जोपर्यंत स्वतःला सिद्ध करणार नाही तोपर्यंत मी या नादाला लागणार नाही, हे मी सुद्धा ठरवलेलं आहे. आमच्या कुटुंबामध्ये शिकवण हीच आहे, तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि मग निवडणुका त्या ठिकाणी लढवा. आम्ही सिद्ध करतोय, लढवतोय, जिंकतोय, म्हणून आमच्या कुटुंबामध्ये अजूनपर्यंत खासदारकीचे पद, आमदारकीचे पद आहे. नाही, मी काय विचारलं, नवा चेहरा मग आता तुमच्या विरोधामध्ये आता काम ते म्हणलं ना, येणार, येऊ दे, आनंद आहे, स्वागत आहे, असं येणारच की. आता काय म्हटलं की आम्ही परमनंट राहणार काय, येणार की. आता कसं नवीन चेहरा तुम्ही म्हणशील की नवीन अभ्यासू चेहरा, मग आमचा काय अभ्यास नाही आहे, आम्ही पण आहेच की. आमचे वडील डबल ग्रॅज्युएट आहेत, त्यांनी त्या काळामध्ये डबल ग्रॅज्युएशन केलं, पॉलिटिकल सायन्स केलं. त्या पॉलिटिकल सायन्सचा त्यांना अभ्यासाचा निश्चितपणानं फायदा हा त्यांच्या राजकारणामध्ये जीवनात झाला, म्हणून त्यांनी यशस्वी झाले. शाहू महाराजांची सुद्धा आता तुमच्या विरोधामध्ये तयारी, किंवा शरद पवारांच्याकडून आता काल ज्यावेळेला दौरा झाला त्यावेळेला सुद्धा त्यांनी सुद्धा नावाची घोषणा केली. काय वाटते ते समोर जर का उमेदवार असतील तर उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहताना, प्रतिस्पर्धी म्हणून पाहताना कसं पाहिजे? नाही, महाराज आम्हाला आदरणीय आहेत. आम्ही नेहमी महाराजांच्या सहवासात असलेली माणसं आहेत, आणि म्हणून असून महाराजांनी डिक्लेअर केलं आहे का की त्यांनी उभारणार नाही, मग आम्ही त्यांच्यावर का भाष्य करू. आणि जरी तिने डिक्लेअर केलं, जरी ते उभे राहिले, तरी आमचं कुटुंब महाराजांवर एकही शब्द बोलणार नाही, हे तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आम्ही त्यांना आदरपूर्वकच बघतो. माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला, की एकंदरीत जर का बघायला गेलं तर ह्या 5 वर्षाचा आढावा घेतला राजकारणाचा, राजकारणाची पातळी जिल्ह्यातली असेल किंवा आपल्या ओव्हरऑल महाराष्ट्राची असेल, कुठे ना कुठं तरी बिघडली का, बदलली का, आणि ही चाललंय हे योग्य चाललंय? पातळी बिघडलं आणि हे तुम्हालाच वाटतं. तुम्ही आम्ही आता जन्म आपला झालाय म्हणून, आणि तुमचं आमचं वय मला वाटतं 29, 30, 31 वय. ह्याच्या आधी 1960, 65 पासून 72 पासून अनेक वर्ष हे असं चालत असायचं. मला वाटतं अनेक शरद पवार साहेब सुद्धा पहिला काँग्रेसमध्ये होते, त्यांनी सुद्धा काँग्रेस सोडलं, ते आले, त्यांनी स्वतःचा पक्ष नंतर स्थापन केला. पहिला आय काँग्रेस होतं, एस काँग्रेस होतं. या सगळ्या गोष्टी आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांनी बघितलेल्या आहेत. आपल्याला हे आता बघायला मिळाले म्हणून आपल्याला वेगळं वाटतं. राजकारण म्हणजे हेच, हे राजकारणात हे सगळं चालूच असतं. फक्त राजकारणाचं झाले काय, तुम्ही मीडियाने फार महत्व राजकारणाच्या लोकांना दिलं असं मला वाटतं. हे उठता बसता राजकीय लोकांचं दाखवता, म्हणजे अजितदादा हे जेवले, तिकडे बाळासाहेब थोरातांनी आता म्हणजे संध्याकाळी हे केलं, यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, एवढं राजकारणाचं दाखवण्याचं. राजकारण सुद्धा मला असं वाटतं की तेवढ्या पुरतं बघितलं पाहिजे. राजकारण असू देत, राजकीय लोक असू देत, राजकीय लोक बाकी कोण नाही हो. तुम्ही आम्ही कंपनीसाठी काम करत नाही का, तुम्ही आम्ही आमच्या जीवनासाठी काम करत नाही का, तशाच पद्धतीने राजकीय लोक त्यांच्या जीवनासाठी काम करत असतात. त्यांना फार महत्व द्यावं, किंवा राजकारण या मुद्द्याला फार महत्व द्यावं असं मला तर काय वाटत. तर आजची ही मुलाखत घेण्यामागचा किंवा ह्या वाढदिवसाचा प्रसंग, आणि या वाढदिवसाच्या प्रसंगामध्ये आपण ही जी काही मुलाखत झालेली ती पूर्णपणे लोकसभेवरती आधारित, कारण आता वातावरण जवळपास बघायला गेलं तर लोकसभेचं आहे, जवळपास महिना ते 1.5 महिन्यावरती आता निवडणूक येऊन ठेवलेली आहे, आणि विद्यमान खासदार संजय दादा मंडलिक यांचे चिरंजीव आपल्यासोबत, त्यांची बातचीत आता हे संदर्भात सगळी झालेली आहे. तर एकंदरीत जर का या निवडणुकीमध्ये काय होईल, काय होणार आहे हे बघूयाच आपण, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. पण तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्ही जे काही केलेले जे काही सगळे प्रश्न होते त्या प्रश्नांना तुम्ही उत्तर दिलात. काही प्रश्न बोचरे होते, काही प्रश्न मला उत्तर सुद्धा अपेक्षित नव्हती त्यांच्याकडून, पण तुम्ही त्याची सुद्धा प्रत्येकाची उत्तरं दिलेली आहेत. त्याच्याबद्दल आम्ही तुमचे केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो. आणि केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, मी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.